हॅलो गाईज, आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट खमंग ढोकळा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी तुम्हाला कुठलेही ढोकळा प्रेमिक्स घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 चमचे ऑइल आणि 200 ग्रॅम जर ढोकळा प्रेमिक्स असेल त्यासाठी तुम्हाला 230 ते 240 ml पाणी घ्यावे लागेल. पाणी टाकून फेटून ते मिश्रण 5 ते 10 मिनिट बाजूला ठेवायचं आणि तोपर्यंत आपण स्टीमिंगची तयारी करू. त्यासाठी आपण एका पातेल्यात किंवा कढईत स्टीमिंगसाठी पाणी ॲड करून ठेवू. पाणी गरम होईपर्यंत आपण ज्या भांड्यात मिश्रण स्टीमिंगला ठेवणार आहोत त्या भांड्याला सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं. व्यवस्थित तेल लावून झाल्यानंतर मिश्रण भांड्यात ओतून घ्यायचं. तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता, सेम अशी कन्सिस्टन्सी ठेवायची. त्यानंतर आपण स्टीमिंगसाठी मिश्रण ठेवून देऊ. 10 ते 15 मिनिट मीडियम टू हाय फ्लेमवर स्टीमिंगसाठी ठेवून द्यायचं. ढोकळा झाला आहे की नाही हे बघण्यासाठी त्यात स्टिक किंवा नाईफ काहीतरी टाकून बघायचं की बॅटर नाईफला लागते. जर नाही लागलं तर ढोकळा झालेला आहे. तर आपण आता करणार आहोत फोडणीची तयारी. त्यासाठी आपण घेतलं आहे 2 ते 3 चमचे तेल. त्यात आपण ॲड करणार आहोत मोहरी. त्यानंतर मोहरी कडकडून झाली त्यात मिरची घालून घ्यायची आणि थोडासा कढीपत्ता. हे 30 सेकंद होऊ द्यायचा आणि त्यानंतर हे आपल्या ढोकळ्यावर व्यवस्थित सर्व बाजूनी सेम पसरवून घ्यायचं. त्यानंतर आपण ढोकळ्याचे छोटे छोटे कट करून घ्यायचे आणि झाला आपला इन्स्टंट खमंग ढोकळा तयार.